मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आफ्टर सो लॉंग टाईम मी निघाली आहे खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथे. तर चला बघूया आपला आजचा प्रवास कसा होतो. शिरोळ तालुक्यात असणारं खिद्रापूर हे मंदिर कोल्हापूरपासून 60-65 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो. कोल्हापूरपासून 65 किलोमीटर असणारं खिद्रापूर इथे जाण्यासाठी कोल्हापुरातून 2 रोड आहेत. एक कागल मार्गे आणि दुसरा इचलकरंजी मार्गे. तर आम्ही इचलकरंजी मार्गे खिद्रापूरला जायचं ठरवलं. सकाळी लवकरच निघाल्यामुळे वातावरण छान होतं आणि हिरवागार निसर्गाचा आनंद घेत बाजूला नदी किनारे पाहत आम्ही प्रवासाची सुरुवात केली. कोल्हापुरापासून अंदाजे 1.5-2 तास लागतात. तिथे पोचल्यावर पार्किंगसाठी प्रचंड जागा आहे. तिथे बाईक पार्क करून खूप गारवा असल्याने आधी आम्ही तिथे जाऊन टपरीवर चहा घेतली. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे 11व्या-12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत 12व्या शतकात झाली असावी. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसाच आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतले आहे असे दर्शवण्यात आलेले आढळून येते. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकारात असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र या सगळ्यांवर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप. स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा आहे. त्यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, षटकोनी, अष्टकोन असे सगळे आकार आपण या खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या 3 वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र याचा उत्तम नमुना असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला. दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी कोणीतरी यावे ते काम श्री विष्णूंनी केले. त्याचे नाव धोपेश्वर. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूला वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. मोठ्या आकारांचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. काय पुस्तक दाखवलं पट्टीसारखं पट्ट्या काढतात त्याच्यात कायम आणि कायम पुस्तक दाखवलं. म्हणजे आपण जे 1-1-1-4 जे हे करतो दसऱ्याला काढतो की नाही, आकड तुला मोडतंय, जाऊ नको म्हणून सांगते, मी आरशात बघतेय, ते शब्दरूप असं स्पर्श करतं, सगळे मला आज जाऊ नको म्हणून सांगताय. मी कंट्रोल केलं पूर्ण एमटी होऊन मी आज जाणार. सगळ्यात शेवटी प्रदर्शनात संपत आल्यावर काय दाखवलं त्यांनी, प्रतीक आणि मतदान ऊस का हातात धरतात, ऊसाचं पेर म्हणतो ना आपण, पेर कसंही तोड. त्यानंतर या सरांसोबत माझी ओळख झाली. त्यांनी त्यातल्या प्रत्येक आकृतीचा इतका चांगला अभ्यास केला होता की प्रत्येक मूर्तीची कलाकुसर ती त्यांना माहिती होती आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला काही आकृती समजावून सांगितल्या. हे कोपेश्वर महादेवाचे मंदिर
दानवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे अशी आख्यायिका आहे. त्यात पुढे असेही आहे की सूर्य उगवताना त्यांना काम थांबवावं लागलं, त्यामुळे छताला लावण्याची दगडी शिया तशीच जमिनीवर राहिली. पण संशोधकांनी आणि अभ्यासकांनी केलेला अभ्यास, शोधलेला इतिहास यापेक्षा बराच वेगळा आहे. खिद्रापूर मंदिर विविध धार्मिक प्रसंगी उत्साही उत्सवांसह जिवंत होते. एक प्रमुख उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा वार्षिक उत्सव, जो भगवान शिवाला समर्पित आहे. दूरदूरवरून भक्त मंदिरात जमतात. भक्ती, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये गुंतून एक विलोभनीय देखावा तयार करतात. खिद्रापूर मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, तर सर्वात प्राचीन मंदिराला पाहून त्याच्या इतिहासावर अभ्यास करून स्वतःला विसर्जित करण्याची आणि त्याच्या पवित्र भूमीवर पसरलेल्या दैवी ऊर्जेचा अनुभव घेण्याची ही एक संधी आहे. मंदिराच्या परिसरात तुम्हाला भगवान हनुमान, भगवान गणेश आणि वेगवेगळ्या देवी देवतांसारखे समर्पित अनेक लहान मंदिरे देखील आढळतील. प्रत्येक देवस्थान स्वतःचे एक चमत्कार आहे, जे त्या काळातील अद्वितीय स्थापत्यशास्त्रातील गुंतागुंत दर्शवते. मंदिराचा गाभारा जितका सुंदर आणि विलोभनीय आहे, तेवढंच सुंदर बाहेरच्या मूर्ती आणि त्यातली कलाकुसर आहे. खिद्रापूरला भेट देतेवेळेस केवळ फोटो काढण्यासाठी नव्हे, तर आपली हिंदू संस्कृती केवढी उत्कृष्ट होती हे पाहण्यासाठी तरी नक्की भेट द्या. छोट्या छोट्या दगडांपासून मोठमोठ्या खांबांपर्यंत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नक्षी पाहायला मिळते. इंस्टाग्राम आणि यूट्यूबमुळे खूप सारे पर्यटक आता खिद्रापूर मंदिराकडे वळायला लागले आहेत. त्यामुळे मंदिराला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. 2 तास मंदिरात घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि परतताना वाटेत हे असे एक रामलिंगाचे तीर्थक्षेत्र असणारा बोर्ड आम्हाला दिसला. तर मग विचार केला की येथे आलोच आहोत तर तेही दर्शन घेऊया. मंदिराचा रोड तर थोडा कच्चाच होता, पण म्हणलं की जाऊया आतमध्ये जाऊन बघूया की मंदिर कुठे आहे. श्री रामप्रभूंच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी रामलिंग क्षेत्र असे इथे बोर्डवर लिहिले होते. त्यानंतर मंदिरापाशी आलं, पण तिथे जास्त कोणीच नव्हते. मंदिर चांगल्या स्थितीत असून मंदिराचे पुजारीही होते. आतमध्ये जाऊन दर्शन घेतले आणि तिथून रिटर्न निघालो. खूप दिवसापासून इच्छा होती खिद्रापूरला जाण्याची, तिथलं मंदिर पाहण्याची आणि दर्शन घेण्याची. ती इच्छा आज पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्ही रिटर्न यायला निघालो. तर हा होता आजचा प्रवास. हा प्रवास कसा वाटला हे नक्की कळवा आणि कोल्हापुरात आलात तर खिद्रापूर मंदिराला नक्की भेट द्या. आजसाठी इतकंच. व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.